हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा, काल पण व्लॉग नाही आला, आज पण नाही बनवणार होते। मग काय आपल्याला सपोर्ट पण नाही येत आणि मी एवढं नाही का म्हणजे एडिट करायला पण मला अजून एवढं जमत नाहीये माहिती का। तर मी तरी पण नाही का बनवते, मला हळूहळू जमत, पण मला सपोर्टच नाही येत, त्याच्यामुळे मला व्हिडिओज बनवू नाही वाटत माहिती का। माझ्या घरी कोणालाच व्हिडिओ बनवलेला आवडत नाही, कोणालाच, तरी पण मी बनवते आणि सपोर्ट पण आहे, त्याच्यामुळे नाही का मला व्हिडिओज नाही बनवू वाटत आहे। तर चला म्हटलं आज बनवूया छोटासा, तरी खूप दिवस झाले बनवलं असं नाही वाटते, म्हणजे मी बनवलंच नाही असं वाटते खरंच। माझ्या घरच्यांना, सासरी पण कोणाला नाही आवडत, माहेरी पण नाही आवडत, पण मी कोणाचं नाही ऐकत। मला वाटतं मी तेच करणार आणि तेच करत राहणार। कोणी काही येऊ, कोणी काही बोलू, मला काही फरक नाही पडत, पण मला नाही का तुमचं सपोर्ट करणार आहो। प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, बेल आयकन काय काय असतं ते सगळं दाबा। तर बघा माझं एवढं डोकं दुखायले टेन्शन घेऊन काय सांगू। लाईफमध्ये यार बाई होणं खूप अवघड आहे, पण तरी पण नाही का माझं एवढं डोकं दुखते, सपोर्ट पण नाही होत नाही का, सबस्क्रायबर पण वाढत नाही आणि असं बोलतात ना, मग इच्छा नाही होत ना बनवायची। तर चलो, म्हणजे जीवन आहे तर सुख दुःख येतच असतं, तर त्याला इग्नोर करूया आणि ब्लॉगला पुढे स्टार्ट करूया। तसं यार टेन्शन येतं ना। मग मी आज काय बघा काय बोलत होते, तर मी परवा बोलले होते की मला रक्षाबंधनला काय काय गिफ्ट भेटलं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवून, पण मी काल ब्लॉग बनवलाच नाही, तर बनवूया आज। तर चला मी दाखवते तुम्हाला माझ्या भावाने मला काय काय दिलं, आणि मला अजून एक रिटर्न गिफ्ट पण भेटले माझ्या नंदेकडून, ते पण तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे किंवा शेअर करणार आहे। तर चला बघूया। कॅमेरा रखते है आणि ब्लॉग बनाते, क्या बाबा तुम क्या बोलते जाने दो। तर मग एवढं सारं भेटले आणि थोडीफार कॅश पण भेटली, तर ते तुम्हाला नाही दाखवू शकत, तर कपडेच दाखवू शकते, कॅश काय पैशासारखं असतात। तर हा बघा आहे मेरा बेल्ट, तर हा आहे माझा ड्रेसवरचा बेल्ट, असं मस्त मस्त खूप छान मला गिफ्ट भेटले बरं का यावेळेस, म्हणजे मी माझ्या आवडीनंच घेतले बघा। वाव, कलर कसला भारी दिसतोय ना, वेअर केल्यावर तर खूप छान दिसतं माहिती का। तर बघा पहिली गोष्ट मेरी भाई ने दी आहे वो है ये वाला ड्रेस। तर मला असं खूप दिवस झाले घ्यायचं होतं माहिती का, नवीन आलेत आता। तर बघा हा वाला ड्रेस घेतला मी, हे बघा अशी लटकन पण आहे त्याला मस्त मस्त। हा आहे टॉप। तर बघा हा ड्रेस आहे 1300 रुपयाचा, पण मला डिस्काउंट 10% 1050 म्हणजे 1050ला भेटला। तर हा आहे नाही वाटतं 1150चा आहे वाटतं हा। तर बघा हा वाला ड्रेस आहे मस्त, पण मी ह्याला आहे ना फिटिंग वगैरे करायचे, भाई वगैरे बसवायचे, म्हणजे आमच्या इकडे अलाउड नाही आहे असं घालायला। तर चला हे वाला आहे असा मस्त हा ड्रेस, ह्याच्यावर हा आहे मस्त, आणि ही आहे ओढणी तर कसली वेअर केल्यावर खूप छान दिसत माहिती का। मी तिकडे केलेला ना तर खूप छान दिसत होता। हे काय ह्याच्यावरचं लेगिन्स असती तो वाला हा असा एक ड्रेस। आणि बघा रिटर्न गिफ्ट भेटले माझ्या नंदेकडून, तर बघा ही अशी मस्त मस्त साडी, किती भारी आहे ना। तर मला ही अशी रिटर्न गिफ्टमध्ये माझ्या नंदेनी साडी आणली, म्हणजे नाही का माझ्या मिस्टरांना बहीण नाही आहे, त्यांना लहानपणापासून इथले आमच्या इथले गाववाले आहेत ना, ते छोट्यापणापासून बांधतात, ते आता दुसरी लग्न झाले तरी तिकडून येतात, खूप श्रीमंत आहेत ते एवढे गाववाले म्हटल्यावर किती श्रीमंत असतात। तर त्यांनी आम्हा तिघी जावांना आणली, बघा अशी मस्त मस्त साडी। तर बघा ही अशी साडी छान आहे, पिंकच भेटल्यात मला ह्यावेळेस भावाकडून पण पिंक। हा मोठ्या भावाने ड्रेस घेतलाय, छोट्या भावाने पैसे दिले, आणि हे माझ्या नंदेने रिटर्न गिफ्ट दिले। तर अशी
मला नाही का असं गिफ्ट भेटले. तर चलो, कशी वाटली पण मला साडी? छान वाटली. तर असं मस्त साडी आहे, पण ह्याला नाही का असं का असते, त्याच्यामध्ये हे आहे. पण मला पिंक कलरच्या साड्या, अशा लाईट पिंक नव्हती, बरं झालं नाही का माझ्या नंदिनी दिली. हे बघ, हा अशा निघाल्यात आता मस्त साड्या. ऑरेंज, मला ना हार्ड शब्द बोलतच नाही, तर जाऊ द्या बाबा, तुम्ही मला हसता. ऑरेंज गा असं काहीतरी साड्यांचं नाव आहे बघा, त्या न्यू निघल्यात. तर ह्या अशा न्यू साड्या मला भेटतात. मला एक साडी म्हणजे मला असं दर्शनाला अशी, म्हणजे घरून नाही तर बाहेरून भेटतच असते बरं का, अशी मस्त मस्त अशी साडी. आणि हा ड्रेस कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाच्या भावाने असं मस्त गिफ्ट दिले, म्हणजे त्यांनी घेतलं नाही, त्याला तर नव्हता आवडला, पण मलाच लय आवडला म्हणून मी घेतला. मला असं ड्रेस पाहिजे होता, असं नाही का मस्त अनारकली टाईप, घातल्यावर एवढा सुंदर दिसल ना, एकच नंबर. तर चलो, तर कसा वाटला हा माझा ड्रेस आणि आजचा ब्लॉग? प्लीज सपोर्ट करणार राहा प्लीज. आणि आपले चॅनल नाही का आतापर्यंत नाही का 2च्या पुढे जातच नाहीये, त्याच्यामुळे मला अजून टेन्शन येते, अजून घरच्यांचं टेन्शन. त्याच्यामुळे मला नाही का ब्लॉग पण मला आवडतं ना, मी असं तुम्ही काही घाण बनवत नाही ना, तर प्लीज सपोर्ट करा. आणि आपल्या चॅनलला पुढं न्या, मला पुढं जायचं, मला खूप काही करायचे नाही का, घरात धुणे भांडे नाही करायचे, यूट्यूबर बनायची मोठी. पण मला जमत नाही आता एडिट करायला, पण मी शिकते आता VN ॲपवरून. पण शिकत मी तुम्हाला चांगले ब्लॉग नंतर दाखवेन. मला फोन पण घ्यायचा आहे चांगला, तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही होणार, तर प्लीज सपोर्ट करा. आणि आजसाठी एवढाच. कसं वाटलं माझं रक्षाबंधनचे गिफ्ट नक्की कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.